वेलकम टू स्वाद इंग्लिश अकॅडमी. आतापर्यंत मी तुम्हाला बेसिक शिकवलं. चला म्हणता आज तुम्हाला काहीतरी ॲडव्हान्स फ्रेज तुम्हाला शिकवायचे. हे ॲडव्हान्स फ्रेज जर तुम्ही एकदा का आपल्या आयुष्यामध्ये आणलं तर तुमची इंग्रजीमध्ये चार चांद लागून जातील. बघा, इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला मी जे ॲडव्हान्स फ्रेज देतोय याचा वापर कसं आणि कुठे करायचं आणि त्याचं मिनिंग काय ते आज बघणार आहोत आपण. मी तुम्हाला काही महत्त्वाचे जे काही फ्रेजेस असतील ते तुम्हाला देतो. त्याचे तुम्ही घरी काय करायची, प्रॅक्टिस करायची. तर पहिली बघा फ्रेज काय आहे, स्पीक ऑफ द डेव्हिल. स्पीक म्हणजे काय, बोलणे. डेव्हिल म्हणजे काय, शैतान. मग आता तुम्ही म्हणा सर शैतानबद्दल बोलणे, कधी कधी तुम्ही वाक्य बोलतात ना की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. तर स्पीक ऑफ द डेव्हिल म्हणजे काय, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल या त्या व्यक्तीच्या विषयी काढला आणि अचानक तो व्यक्ती आला, त्यावेळेस तुम्ही म्हणतात अरे तुझ्याबद्दलच बोलत होतो. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल ना, तुला 100 वर्ष आयुष्य असो तुझ्याबद्दलच बोलत होतो. किंवा काही म्हणतात शैतान का नाम लिया शैतान हाजीर हो गया. तर स्पीक ऑफ द डेव्हिल म्हणजे काय, ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो आणि तो येऊन जातो तेव्हा तुम्हाला ह्या फ्रेजचा वापर करायचा आहे. त्याचे मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. बघा एक्झाम्पल काय आहे, स्पीक ऑफ द डेव्हिल, वी वर जस्ट टॉकिंग अबाउट यू. म्हणजे काय, अरे वा आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. म्हणजे काय, तो व्यक्ती जसा आला त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, स्पीक ऑफ द डेव्हिल, वी जस्ट वर टॉकिंग अबाउट यू. आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. दुसरी फ्रेज बघा, टू बम्प इन टू समवन. हा जो बम्प आहे, बम्प इनटू. बम्प इनटू म्हणजे काय, अचानक भेटणे. समजा आता फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती, तुम्ही मुंबईला फिरायला गेलात आणि मुंबईला फिरायला गेल्यानंतर तुम्हाला तुमचा एक मित्र भेटतो, अचानक कुठेतरी भेटतो, तर बम्प इनटू वापरायचे. या वाक्यात सडनली वापरायची गरज नाही, आवश्यकता नाही. हे फ्रेज ॲडव्हान्स फ्रेज ज्याला आपण म्हणतो. आणि समवन म्हणजे काय, ज्या व्यक्तीला तुम्ही अचानक भेटला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. समजा एक वाक्य घेतो मी, आय बम्प इनटू माय ओल्ड फ्रेंड ॲट द मार्केट. मी तुम्हाला सांगा बम्प हा V2 आलाय, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय, भेटले. मी भेटलो. आय बम्प इनटू म्हणजे काय, मी अचानक भेटलो. टू माय ओल्ड फ्रेंड, माझ्या जुना मित्राला मी अचानक भेटलो. कुठे भेटलो, ॲट द मार्केट. मी मार्केटमध्ये माझ्या जुना मित्राला मी अचानक भेटलो. म्हणजे तो मित्र त्याला कधी भेटला नसेल लवकर, किंवा अचानक तो मार्केटमध्ये आला, दोघी जण चालत असतील तर अचानक भेटले. किंवा तुम्ही समजा पुण्यामध्ये भेटले असणार तर तुम्ही काय म्हणणार, आय बॉम्ब इन टू माय ओल्ड फ्रेंड इन पुणे. म्हणजे जो ॲट द मार्केट आहे, ॲट द मार्केट तो कट करा, तिथं इन वापरा, इन पुणे. बस स्टँडला भेटला असेल तर तुम्ही काय म्हणणार, आय बॉम्ब इन टू माय ओल्ड फ्रेंड ॲट द बस स्टँड. मग तुम्ही कन्फ्यूज होणार, सर ॲट, इन, ऑन याच्यात फरक काय. तर मी एक स्पेशल लेक्चर त्याच्या बाबतीत घेणार आहे की ॲट, इन आणि ऑन एकदम डिटेलमध्ये घेणार तुम्हाला, की तुमचे जे प्रॉब्लेम ना ॲट, इन, ऑनचा तो प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. सध्या आपण ॲडव्हान्स फ्रेज बघणार आहोत. तिसरी फ्रेज बघा, हिट द नेल ऑन द हेड. आता हिट म्हणजे काय, मारणे या ठोकणे नाही आहे, आणि हेड म्हणजे काय, डोकं पण नाही आहे. त्याचा अर्थ असा होतो की योग्य स्पष्टीकरण देणे, योग्य कारण देणे, एक योग्य मुद्दा सांगणे. जो एखादी व्यक्ती, जेव्हा तुमचा ग्रुप बसलेला असतो आणि तुम्ही संभाषण करतात आणि संभाषण करताना एखादी व्यक्तीने काहीतरी पॉईंट मांडला तर त्यावेळेस तुम्ही हा योग्य मुद्दा मांडला. एक आपण एक्झाम्पल बघू, यू हिट द नेल ऑन द हेड विथ युअर एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. यू हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय, तू योग्य मुद्दा सांगितला, तुझे काही स्पष्टीकरण देतोय ती अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं, त्यावेळेस तुम्ही म्हणायचे हिट द नेल ऑन द हेड, या पद्धतीने बोलायचे. चौथी फ्रेज बघा, ब्रेक द आईस. ब्रेक म्हणजे तोडणे, आईस म्हणजे बर्फ. विचारतं का बर्फ तोडणं होतं का, नाही. समजा एक जेव्हा आपल्याला संभाषण करायचं असेल आणि संभाषण करताना एखादी वातावरण जे असतं ना, वातावरण ते हलकं करायचं असतं, तर तुम्हाला ब्रेक द आईस वापरायचे एखादी संभाषण करताना. मग आता एक त्याचं उदाहरण बघू, एक्झाम्पल पाहू. बघा काय, ही टोल्ड अ जोक. त्यांनी एक जोक सांगितला. टू ब्रेक द आईस म्हणजे काय, वातावरण हलकं करण्यासाठी त्यांनी एक जोक सांगितला. म्हणजे याचा अर्थ काय होतं, ब्रेक द आईस याचा अर्थ असा होतोय की जेव्हा तुम्ही
वातावरण किंवा संभाषण करतं आणि तर एखादी जोक्स मारलं जातं तर वातावरण काय होतं, एक प्रकारे हलकं होतं, फ्रीली होतं आणि आपण चांगल्या पद्धतीने संभाषण करतो. तर तुम्हाला ब्रेक द आईसचा वापर करायचा आहे. वन्स इन अ ब्ल्यू मून. आता तुम्ही म्हणा सर वन्स म्हणजे एकदा, ब्ल्यू म्हणजे निळा, मून म्हणजे चंद्र, एकदा चंद्रावर, असं नाही. आता याच्यावर तुम्ही माइंड लावा, याचा अर्थ काय होऊ शकतोय बघा. वन्स इन अ ब्ल्यू मून, मला सांगा मून काय आहे? लांब आहे, लांब. बरोबर आहे ना? मग याचा अर्थ माइंड लावून डोकं लावू शकतं की लांब आहे म्हणजे काय, तो व्यक्ती जो आपल्याला भेटतो ना तो क्वचित भेटतो, कधी मध्ये भेटतो, म्हणजे नाहीच्या बरोबर भेटतो तुम्हाला तो. जसं तुमचा एक जुना मित्र असेल, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, या तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवडिलांना क्वचित भेटतात. जसं तुम्ही अमेरिकामध्ये राहत असणार, तुम्ही पुण्यामध्ये राहत असणार, मुंबईमध्ये राहत असणार, तर गावामध्ये तुम्ही क्वचित जातात. तर तुम्ही म्हणायचं वन्स इन अ ब्ल्यू मून, त्याचा अर्थ होतोय क्वचित भेटणे. जसं एक एक्झाम्पल बघू. ही विजिट्स हिज पॅरेंट्स वन्स इन अ ब्ल्यू मून. ही म्हणजे तो, विजिट्स म्हणजे भेट देतो, हिज पॅरेंट्स म्हणजे त्याच्या आई वडिलांना भेट देतो, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय, क्वचित तो त्याच्या आई वडिलांना भेट देतो किंवा भेटतो. तर तुम्हाला वन्स इन अ ब्ल्यू मून वापरायचं आहे. हे फ्रेजेस खूप कामात येतील तुम्हाला. आणि जितकं तुम्ही फ्रेजेसची प्रॅक्टिस करणार, जेवढं तुम्ही त्याच्यावर भर देणार ना, इंग्रजी तुमची चांगल्या पद्धतीने करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, मी बेसिक पण शिकवणार आहे आणि थोडंफार मध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पण शिकवणार आहे. मी टेन्सेस पण आता हळूहळू मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर 10वी 12वीची जे आता बोर्डाची एक्झाम येणार आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल रायटिंग स्किल जे बोर्डामध्ये विचारलं जातं, तुम्ही वर्षभर 10 वर्ष तुम्ही इंग्लिश शिकतात आणि ते शिकतात, दुसरं काही नसतं. तुम्ही फक्त काही 10-12 लेक्चरमध्ये जे काही रायटिंग स्किल असते ना, ते रायटिंग स्किल तुम्ही सोडावं लागून जाणार, मी गॅरंटी देऊन सांगतो. बघा, स्मार्ट स्टडी करा, हार्डवर्क करू नका. 10वी 12वीची पेपर आता 2 महिन्यांनी येणार आहेत. पण 10वीच्या आणि 12वीच्या पेपरचं जे काही रायटिंग स्किल आहे आणि कोणतं रायटिंग स्किल विचारलं जातं त्यावर जास्त फोकस करा. तुम्ही वर्षभर क्लासेस करता, वर्षभर क्लासेस करून तुमचा टायमिंग सुद्धा तुम्ही ये जा करता. इंग्लिशला एवढा वेळ, इंग्लिशमध्ये फक्त ग्रामर आणि रायटिंग स्किल तुम्हाला जमलं तर समजा तुम्ही इंग्रजी यायला लागलं. तुम्ही कधी मराठीचा क्लास लावता का? नाही लावत ना. का लावत नाही? कारण तुम्हाला ती मराठी समजते. जर जी गोष्ट तुम्हाला समजते त्या गोष्टीचा तुम्ही क्लास लावत नाही. तुम्ही इंग्रजीचा क्लास त्या कारणाने लावता की तुम्हाला इंग्रजी लोक समजत नाही. आता मला कमेंट आला होता की सर मी इंग्रजीमध्ये बॅग झालोय, मला इंग्रजी समजत नाही. इंग्रजी तुम्हाला ह्या कारणाने समजत नाही, तुम्ही फक्त आणि फक्त रट्टा मारायचं काम करतात. मी नेहमी सांगतो पहिले इंग्रजीला फोकस करा स्पीकिंगमध्ये. स्पीकिंग म्हणजे कोणता, मी नेहमी सांगतो लिहिणं नाही. स्पीकिंग मी तुम्हाला अशा पद्धतीने करून घेतो की तुम्हाला ती स्पीकिंग जी इंग्रजी ते मराठीसारखे वाटेल. ठीक आहे, आपण पुढच्या गोष्टी करूच आपण. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल, तुम्हाला कोणता टॉपिक शिकायचं असेल तर मला सांगत जा. बघा पुढचा टॉपिक जो काय आता बाईट. आता पुढची फ्रेज बघा, बाईट द बुलेट. आता बाईट म्हणजे चावणे होतं, बुलेट म्हणजे आपली गाडी. मग तुम्ही असं अर्थ करणार का की बाईटला चावलं, मी बाईटला चावत आहे, असं त्याचा अर्थ नाही होणार. बाईट म्हणजे काय, जरी चावणे असतं, एक डोकं लावा, माइंड लावा, या फ्रेजचा अर्थ काय होईल. कारण प्रश्नाचं उत्तर त्या फ्रेजमध्ये असणार आहे. बुलेट बाईट, बाईट द बुलेट. मला सांगा तुम्ही बुलेटला कधी चावू शकताय का? म्हणजे ते काम काय आहे, कठीण आहे ना. कारण आपण बुलेटला कधी चावू शकत नाही. तुम्ही याचा अर्थ काय होतंय की जे काम तुम्ही सुरू करता या जे काम तुम्ही करणार आहे ते काम करण्यासाठी, जे कठीण काम असेल ते तयार करण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करतात, स्वतःला प्रिपेअर करतात. तर तुम्ही म्हणायचे बाईट द बुलेट म्हणायचे. म्हणजे कठीण काम, जे काही कठीण असेल, तुम्हाला जे अशक्य वाटतं आणि ते काम करायचं प्लॅनिंग तुम्ही करता, ते ठरवतात, स्वतः निर्णय घेतात, तर बाईट द बुलेटचा वापर करायचे. एक्झाम्पल बघा, आय डिसाइडेड टू बाईट द बुलेट अँड स्टार्ट माय असाइनमेंट. याचा अर्थ असा होतोय की जे माझी असाइनमेंट जे कठीण आहे ते मी करायचं ठरवलं. जे मला वाटत होतं की खूप कठीण आहे ते असाइनमेंट. जसं तुमच्या लाईफमध्ये कोणतं तरी काम कठीण वाटणार आहे, ते काम तुम्ही करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि ठरवतात की मला हे असाइनमेंट कंप्लीट करायची. पुढचं बघा, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता बघा माइंड, बघा डोकं, बघा फ्रेजेसचा अर्थ कसं लावायचं, तो तसं माइंड लावायचं. बघा माइंड बघा, आता लेट द कॅट, कॅट म्हणजे मांजर, पण तो अर्थ तिथं हे नाही होणार आहे. अर्थ लावा बघा, आउट ऑफ द बॅग. बघा आउट ऑफ द बॅग, माइंड लावायचं आहे. एक बॅग आहे, ओके, त्या बॅगमध्ये कॅट आहे आणि ती बाहेर निघाली. बघा बॅग पॅक आहे, लक्षात ठेवा. बॅग काय
पॅक आहे तिथून कॅट काय झाली बाहेर निघाली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही डोकं लावू शकताय की एखाद्या व्यक्तीचा नेचर असतो बघा, की जे काही सिक्रेट असेल, जे काही गुपित असेल तो ओढून देतो. म्हणजे काय, तो सांगून देतो. म्हणजे याचा अर्थ असं होतोय की जे काही गुपित असेल ते उघड करणे. अर्थ समजला बघा, फ्रेजेसमध्ये त्याचा अर्थ लपलेला असतो. फक्त आपलं डोकं लावायचं असतं. असं नाही म्हणणार की बॅग मधून मांजर निघाले, तसा अर्थ होणार नाहीये. की एखादी गुपित असेल ते बाहेर काढणे, त्यालाच म्हणतात लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता पुढचं काय पहा, शी लेट द कॅट ऑफ द बॅग अबाउट द सरप्राईज पार्टी. बघा आपण प्लॅनिंग करतो पार्टीची, की आपल्याला पार्टी करायची मस्तपैकी. आधी पार्टी 3 लोकांमध्ये किंवा 4 लोकांमध्ये किंवा 2 लोकांमध्ये ठरलेली असते, की ही पार्टी आपण जी आयोजित करतोय ती कुणाला सांगायची गरज नाहीये. पण एखादी असतो ना तुमच्यामध्ये, है ना, तो डायरेक्ट सांगून देतो. आणि त्यावेळेस तुम्ही त्याने पार्टीचे जे काही नियोजन केलं होतं, त्याचे जे गुपित केलं होतं आपण ते सांगून दिलं, त्यावेळेस तुम्ही वापरू शकताय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट फ्रेज बघा, अंडर द वेदर. आता बघा, अंडर म्हणजे खाली, वेदर म्हणजे हवामान. आता मला सांगा, हवामानच्या खाली, हवामानच्या खाली, हवामानच्या खाली. माइंड लावा जरा, डोकं लावा. याचा अर्थ काय होऊ शकतोय? माइंडच्या खाली, माइंडच्या खाली म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही आजारी पडतात है ना, तब्येत तुमची डाऊन होते, अरे माझी तब्येत, त्याचा अर्थ काय होतो? तब्येत डाऊन होणे म्हणजे तब्येत खराब होणे, तो अंडर द वेदर म्हणतात. जसं तुम्ही आपला बेसिक इंग्लिश जसं तुम्ही बेसिक इंग्लिशमध्ये म्हणतात की माझी तब्येत ठीक नाही, आय एम नॉट फिलिंग वेल, है ना, तसंच ॲडव्हान्समध्ये तुम्ही म्हणायचे अंडर द वेदर म्हणजे काय, तब्येत ठीक नाही आहे. तर बघा, आय एम फिलिंग वेल म्हणतात तिथं काय, अंडर द वेदर म्हणायचं. ॲक्च्युली आय एम फिलिंग अंडर द वेदर टुडे, आज माझी तब्येत ठीक नाही आहे, असं तुम्ही त्याचा अर्थ काढू शकतायत. आज आपण 10 बघणार आहोत. ओके, 2 वाक्य आहेत. ओके, 2 तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आज मी 10 बघणार आहोत. आपण शेवटचे 2 बघणार आहोत. असे मी 100 फ्रेजेस घेणार आहे. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मी तुम्हाला नंतर सांगेल. पार्ट जो लास्ट 2 वाक्य फ्रेजेस आहेत ते बघणार आहे. पहिलं बघा, पुल समवन्स लेग. बघा, आता मी तुम्हाला नेहमी सांगितलंय की फ्रेजेस म्हणजे त्याचा अर्थ लपलेला असतो. जसं आता पुल म्हणजे खिचणे, समवन म्हणजे कुणाचं तरी, लेग म्हणजे पाय खिचणे. आता याचा अर्थ तो नाही होत की त्याला त्याचा आत्मविश्वास कमी करणे. पाय खिचणे म्हणजे काय, आपण त्याची मजाक मस्करी करतो ना, मजाक करणे, त्यावेळेस तुम्ही म्हणायचे पुल समवन लेग असं म्हणायचंय. जसं तुम्ही म्हणता आय एम किडिंग, आय वॉज किडिंग, जसं म्हणतात ना त्या पद्धतीने, आय एम जोकिंग, है ना. तर बघा, आय वॉज जस्ट पुलिंग युअर लेग. अरे मी तर फक्त तुझी काय करत होतो, टांग खिचत होतो. म्हणजेच काय, मी तुझी मजाक करत होतो. आपण म्हणतो काय नाही रे, तुझी थोडीफार टांग खिचतो, मजा करतो, त्यावेळेस म्हणायचे आय वॉज जस्ट पुलिंग युअर लेग. जसं आय एम जोकिंग म्हणतात तुम्ही, आय वॉज जोकिंग. लास्ट आहे कॉस्ट अँड आर्म अँड लेग. बघा, फ्रेजेसचा अर्थ लावा, माइंड लावा. याचा अर्थ काय होणार, थोडंसं याचा अर्थ लावा तुम्ही. याचा अर्थ काय होऊ शकतोय, काय माइंड लावा. बघा, लेग म्हणजे पाय, आर्म म्हणजे तुम्ही बघून घ्या, आणि कॉस्ट म्हणजे किंमत. समजा एखादी गोष्टीची किंमत खूप महाग असेल, महाग, तर म्हणायची कॉस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजे ती वस्तू खूप महाग आहे. फॉर एक्झाम्पल, काही लोकांसाठी फोन महाग असतो, काही लोकांसाठी टीव्ही महाग असतो, काही लोकांसाठी फॅन महाग असतो, काही लोकांसाठी कार महाग असते. तर तुम्ही याचा वापर करू शकता. वाक्य बघा, दिस फोन कॉस्ट मी अँड आर्म अँड लेग म्हणजे काय, हा फोन माझ्यासाठी खूप महाग आहे, मी याला एफर्ट नाही करू शकत, मी याला घेऊ नाही शकत. तेव्हा तुम्ही या ॲडव्हान्स फ्रेजचा वापर करायचा आहे. बघा, हे ॲडव्हान्स फ्रेज मी तुम्हाला 10 घेतल्यात, 10 मी पुढच्या वेळेस घेणार आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा घरी, आणि इतकी प्रॅक्टिस करा की मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की इंग्लिश बोलायचं असेल तर आरशासमोर उभे राहा आणि तुमची इंग्रजी चांगला करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, तुम्हाला जर चांगला जॉब पाहिजे असेल, चांगली नोकरी पाहिजे असेल, तर तुमची कम्युनिकेशनवर फोकस केला पाहिजे. तुमचे कम्युनिकेशन चांगलं नसेल तर तुम्हाला त्या लेवलचा जॉब नाही भेटणार. तुम्ही फक्त मराठी बोलताय, चांगली गोष्ट मराठी बोला, पण त्यासाठी स्वतःला डेव्हलप करण्यासाठी तुमची इंग्रजीवर कमांड चांगली पाहिजे, जेणेकरून तुमच्या पगारमध्ये वाढ होईल, तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन आणि ॲडव्हान्स तुम्हाला चांगला आलं पाहिजे. मी तुम्हाला बेसिक तर शिकवतोच आहे, पण मधून मी तुम्हाला ॲडव्हान्स बी शिकवणार आहे. आणि मी इंटरव्ह्यू कसे देतात, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन कसे विचारतात ते पण घेणार आहे. ओके, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की जुळून राहा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन ॲडव्हान्स स्ट्रक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.